नमस्कार. आता मी बनवते मालवणी पद्धतीत भेंडी फ्राय. हे बघा धुवून ठेवली. आता ते पुसून घेणार आहे सुक्या फडक्याने, सुक्या कापडने पुसून घेणार आहे. हा बघा आता मी भेंडी बघा कापून घेतलेत. हे बघा असे सगळे आता मी कापून घेतलेले आहे. हे बघा असे सगळे बघून छान अगदी धुवून पुसून नंतर कापले. सगळे असे मी बघून घेतले. हे खोबरं घेतलंय. हे खोबरं आहे. हे हा त्याच्यात मसाला टाकते. हा बघा हा असा मसाला टाकला. ही हळद आणि हे मीठ. हे बघा हे मीठ घेतलंय. हे मीठ टाकते चवीपुरतं. हे अजून थोडं टाकते. हे बघा आता मी हे मिक्स करून घेते. मीठ, मसाला, हळद आणि खोबरं एकत्र केलंय. हे बघा बरोबर मीठ झालेलं आहे. चव घेऊन बघितलं, याला बरोबर लागलेलं आहे मीठ. आता या भेंड्यामध्ये मी खोबरं भरून घेते. असं हे बघा असं उघडून भरपूर असं हे बघा राहील तेवढं खोबरं भरून घेते. हे बघा त्याच्यात अगदी व्यवस्थित अगदी दाबून हे खोबरं भरून घेतलं. हे बघा पूर्ण असं खोबरं भरून घ्यायचं. हे बघा असे भेंडे करायचे. असे भरल्यानंतर तळायला गेलं ना की ते उघडतात. त्यासाठी हे बघा असं बांधून ठेवायचं. हे केळीचं पान आहे. केळीचं पान आणलं आणि बारीक बारीक त्याचे तुकडे केले. आता हे मी बांधून घेणार. असं बांधून घेणार आहे. केळीच्या पानाने असं बांधून घेते. हे बघा असं केळीचं पान मी बांधून घेतलं आहे. हे बघा असे बांधून घेतले ना तर हे खोबरं आतमधलं आतमध्ये अगदी गच्चट अगदी भरलेलं आहे. हे बघा आता हे खोबरं बाहेर निघणार नाही म्हणून त्याच्यासाठी हे केळीचं पान बारीक केलं. केळीचे पान आणि हे असं बांधून घेतलं. हे बघा अगदी छान अगदी मीठ बीठ लागलेलं आहे. हे बघा असं गच्च भरून घ्यायचं. खोबरं लय चव येते ह्याने. अशी खोबरं आतमध्ये घातलं ना मीठ मसाला खोबरं असं चांगलं असं भरायला लागतं आतमध्ये. हे बघा गच्च भरून घेतलं ना. हे बघा असं छानपैकी असं गच्च भरून घ्यायचं. हे बघा असं घट्ट बांधून घ्यायचं. केळीचं पान असे बंद करून घ्यायचं. हे असे बनवून घेतले ना ह्याच्यातलं खोबरं बाहेर पडत नाही. असे मी आता सगळे बनवून घेते आणि नंतर तळायला घेते. हे बघा गॅस पेटवते. फॅन ठेवलाय. कसे बांधलेत बघा. हे असे बांधून घ्यायचे. फॅन तापलेलं आहे. हा बघा चांगलं तेल टाकून घ्यायचं. आणि त्याच्यावर हे असे ठेवायचे. असे लावून घ्यायचे सगळे. रात्री एवढे ते लावून घ्यायचे आणि चांगलं तेल सोडायचं. हे असं असे चांगले परतून घ्यायचे. हे बघा असे परतून घ्यायचे. असं एक दोनदा परतून चांगले अगदी खोबरं पण चांगलं असं पलटी मारलं की असं खोबरं पण चांगलं शिजून येतं. धुवून पुसून घ्यावं लागतं केळीचं पान.
ताट घ्यायचं आणि ताटात असं केळीचं पान ठेवायचं. हे बघा ते चांगले शिजून आले. ह्याच्यातलं थोडं पण खोबरं सांडत नाही, चांगलं राहतं. हे बघा हे असे सगळे अगदी हे बघा हे असे भाजून सगळे असे काढून घ्यायचे. हे बघा मग खोबरं पडत नाही, खोबरं पण आतमध्ये बरोबर राहतं. हे बघा असे सगळे मी भाजून घेते, नंतर दाखवते. अशी सगळी भेंडी मी बघा भाजून घेतली. अशी ही भेंडी फ्राय मालवणी पद्धतीने खोबरं, मीठ, मसाला आणि हळद ही फ्राय केलेली भेंडी चविष्ट आणि स्वादिष्ट अगदी चविष्ट लागते जेवणाच्या तोंडाला. अशी तुम्ही तळून बघा, खाऊन बघा आणि नंतर मला कमेंट करून कळवा भेंडी फ्राय कशी होते, कशी लागली ते. हे जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.